किती फ्लपी झालाय तुम्हाला दिसत असेल। मी या अगोदर कुकरमध्ये बनवलेला आहे। नाही पप्पा, जर वेळेस मी बयाकडे गेली का झोपते। कस काय बया, आम्हाला पण सांगा की काय ट्रिक असली तर। लय रडती नाही तर ती अशी। श्रीच्या वेळी घेतलेला 8 वर्ष झाली याला, पण एखादं म्हणतात ना ते जातीवंत माणूस, तसं जातीवंत। झालेत का? कसले झालेत भारी। हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर थंडी आता खूप जास्त सुटली आहे आणि जरा दुपारच्या वेळी बरं वाटतं, नाहीतर मग सकाळ संध्याकाळ तर बस स्वेटर आणि कानाचं सोडायचं कामच नाही। बऱ्याच साऱ्या जणी म्हटलं की अगं बाळांतीने सांगत स्वेटर असू दे, तर दुपारच्या वेळी थोडंसं गरम होतं मला, दरवाजे खिडक्या सगळं लावलेलं असल्यामुळे। आणि आत्ता जस्ट मी थोडंसं म्हणजे फ्रेश वाटावं म्हणून दरवाजा उघडलाय। आणि तसं तर कायम स्वेटर आणि कानाला बांधून असतं। जेव्हा व्लॉग वगैरे थोडाफार शूट करायचा असेल किंवा काही शूटिंग कोलॅबचं असेल तेवढंच मी ते स्वेटर आणि कानाचं काढते, अदरवाईज सगळं म्हणजे घालून असते। आणि ते जे काही तुम्ही मला म्हटलात ते काळजीपोटीच म्हणलात, त्यासाठी मनापासून आभार तुमचे। खरं तर एवढं प्रेम तुम्ही दाखवतात की म्हणजे स्वतःची काळजी घे, किंवा हक्कानी जसं आई ओरडते ना की अगं कानाला बांध किंवा मग स्वेटर घाल, असं तसं मला ते वाटलं आणि असं हक्कानी रागवल्यासारखं एक फील आला। तर थँक्यू, पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केलं की तुम्ही माझी फॅमिलीच आहात आणि कुटुंबातल्या व्यक्तीलाच आपण एवढ्या हक्काने बोलत असतो। आज 1-2 पदार्थ बनवायचे आहेत, म्हणजे मागच्या काही दिवसांपासून शौर्य पण म्हणत होता की आत्या केक बनव म्हणून, कारण मी कोल्हापूरमध्ये 1-2दा कुकरमध्ये केक बनवलेला तरी पाहिलेलं होतं। तर त्यामुळे मग तो म्हणत होता, म्हणजे व्हिडिओत त्यांनी पाहिलं होतं इथं, तर मग त्याच्यासाठी पण केक बनवायचा आहे। तसं तर निमित्त असतं कुणाचं तरी, आणि लहान मुलांना वैयक्तिक तसं चिकू किंवा श्रीला पण फ्रेंच फ्राईज खूप आवडतात, त्या दोघांसाठी बनवायचे, पण ते पुढे मी दाखवेनच। त्या अगोदर या इथं पाहू शकताय सगळं व्यवस्थित असं ठेवलेलं आहे। आणि मेन गोष्ट म्हणजे ना, आवरल्यानंतर घरात खरंच खूप फ्रेश वाटतं। इकडच्या बाजूला पण सगळं जे मेसअप होतं ते सगळं आवरून झालंय। जसं आपण म्हणतात ना, हात फिरेल तिथे लक्ष्मी, तशा पद्धतीने जितकं छान घर आपण आवरत राहू, स्वच्छ ठेवत राहू, तेवढं प्रसन्न वाटत राहतं। आणि इकडे पिल्लूचं खेळणं चाललेलं आहे, सकाळची वेळ आहे आणि त्या टायमिंगमध्ये मग नाश्ता चहा ही तयारी सुरू असतेच। तर आता इथं दिसत असेल तुम्हाला ती मस्त खेळतीये आणि सकाळी ऊन पण येतं, तर त्यामुळे मग उन्हाला थोडा वेळ तिला टाकलं की इतकी खुश होते ती। आणि आजचा हा जो व्लॉग तुम्ही पाहताय तर तो वहिनी इथं होत्या तेव्हाचा आहे, पेंडिंग व्लॉग आहे, जुना व्लॉग आहे। हे सांगण्याचं कारण असं की बऱ्याच जणींचा गोंधळ होऊ शकतो। काल जो व्लॉग तुम्ही पाहिला तो पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशीचा आणि पौर्णिमे दिवशीचा मिळून होता। आणि अगोदरच्या दिवशी वहिनी गेलेल्या आहेत उजनीला, आणि आता तिकडेच त्या बरेच दिवस झाला आहेत। तर मग कसं होतं की याच्यामध्ये वहिनी दिसल्या, मग कसं काय, तर हा जुना व्लॉग आहे, फक्त आपण आगारूसोबत कोलॅबोरेशन केलेला हा व्लॉग असल्यामुळे मग त्यांचं जेव्हा अप्रुव्हल आलं तेव्हाच तो अपलोड करावा लागतो, त्यामुळे आज हा मी तुमच्यासोबत शेअर करते। होप तुम्ही समजून घ्याल। इथं उडदाचे जे पोते आहेत त्याला पप्पा तोंड लावतायत पोत्यांना, आणि इकडे श्री आणि आयुषचा, म्हणजे माझ्या मामाची मुलगी आहे ना मग, तर तिचा मुलगा आणि श्री अभ्यास करतोय। दोघं जण तिकडच्या रूममध्ये आहेत, शौर्य चिकू, कारण की एकत्र बसवलं की मग मस्ती सुरू होते। माझं इरेझरच घेतलं, शॉर्पनरच घेतलं, मग याने असंच केलं त्याने तसंच केलं, एकमेकाशिवाय राहवत पण नाही आणि एकमेकांसोबत म्हणजे ते म्हणतात ना, तुझं माझं जमीन आणि तुझ्याशिवाय करमेना, असं श्री आणि शौर्य चिकूचं आहे। तर ते डिवाइड करून बसवलेत। आता किचनमध्ये जाऊ आणि तुम्हाला मी बाकीच्या जे काही रेसिपी आहेत ते दाखवते। शिवाय वहिनींना मी आज शिकवणार आहे कशा पद्धतीने एअर फ्रायर यूज करायचं ते, कारण फर्स्ट टाइम त्या ऑपरेट करणार आहेत आज। अगोदर मी दाखवेन। तर हे आहे अगारोचं गॅलेक्सी डिजिटल एअर फ्रायर, हे 4.5 लिटरचं आहे। याच्यासोबत रेसिपी बुक आणि हे कसं यूज करायचं याचं युजर मॅन्युअल सुद्धा आपल्याला मिळतं। आणि याच्या वरचा भाग जो आहे तो एअर इनलेटचा, याच्यावरती काहीही ठेवायचं नाही। त्यानंतर याच्या मागच्या बाजू हे एअर वेंट आहे आणि हे इझिली आपल्याला उचलता यावं यासाठी ही अशी सोय सुद्धा केलेली आहे।
त्यासोबतच हे 4.5 लिटरचं नॉनस्टिक डिटॅचेबल बास्केट आहे. यामध्ये व्हेज नॉनव्हेज वेगवेगळ्या रेसिपीज आपण बनवू शकतो. त्याच्यामध्येच आपल्याला एक प्लेट सुद्धा रिसीव्ह होते. त्याच्या मदतीने जे काही आपण कुकिंग करणार आहोत ते अगदी सोपं होऊन जातं. यूज केल्यानंतर ती आपल्याला रिमूव्ह करून क्लीन सुद्धा करता येते. या बास्केटला सिल्वर कलरचं हँडल आहे आणि नॉनस्टिक बास्केट आहे. आणि हो, याला डिजिटल डिस्प्ले विथ टच बटन आहे आणि टाइम टेम्परेचर डिस्प्ले सुद्धा आहे. हे आहे पॉवर ऑन ऑफचं बटन. फंक्शन्स आहेत, टेम्परेचर कंट्रोल आहे, टायमर आहे, त्यानंतर टायमर कंट्रोल सुद्धा आहे आणि 7 प्रीसेट प्रोग्राम सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे प्लस रिहीट, जसं की फ्रेंच फ्राईज, चिकन लेग, केक, फिश श्रीम, त्यानंतर स्टिक, असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज बनवू शकता. पाहू शकता अशा पद्धतीने आपण टेम्परेचर व टायमिंग आपल्या सोयीनुसार निवडू शकतो. आणि हो, याच्यामध्ये 360 डिग्री एअर सर्क्युलेशन असल्यामुळे पदार्थ लवकर बनतात आणि 90% कमी तेल लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इझी टू ऑपरेट आहे. बघा, आपल्याकडे रिवाज आहे, कुठलीही नवीन वस्तू घेतली की मग आपण गोडाचं काहीतरी बनवत असतो. आणि हे तर एअर फ्रायर आहे, तर म्हटलं याच्यामध्ये केक बनवूया. मुलांना प्रचंड आवडतं, म्हणजे श्री, शौर्य, चिकू तिघांनाही. त्यामुळे मग आता इथं केकचं बॅटर वगैरे रेडी केलेलं होतं. ते कसं काय केक बनवायचा याची रेसिपी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ते शेअर करेन. तर हे बॅटर बास्केटमध्ये अशा पद्धतीने सेट करून ठेवलेलं आहे. आणि आता पॉवर ऑनचं बटन मी प्रेस केलं. त्यानंतर टायमिंग जो आहे तो 20 मिनिटाचा लावलेला आहे आणि 200 डिग्रीचं तापमान सेट केलेलं आहे. आपण आपल्या सोयीनुसार हे ॲडजस्ट करू शकतो आणि खूप साऱ्या रेसिपीज आपण अगदी कमी वेळेमध्ये याच्यात बनवू शकतो. वरती डिस्प्लेवरती तुम्हाला मेनू दिसतात, तर केकचं ऑप्शन मी सिलेक्ट केलं. त्यानंतर मी माझ्या सोयीने 15 मिनिटाचा टायमिंग आणि 180 डिग्री टेम्परेचर सेट केलेलं आहे. आता बघूया आपण केक तयार झालाय का बघायचा. तर या इथं पाहू शकताय अशा पद्धतीने आपला केक खूप फुगलाय खरं तर. आणि थोडंसं मी चेक करून बघितलं की चिकटतोय का नाही, तर एकदम छान तयार झालाय. आता या साईडनी दाखवते मी तुम्हाला. हे बघा, एकदम गरम आहे. आणि पण मुलांचं कसं असतं ना, ते समजून न घेता लगेचच हवं आहे म्हणून मग त्या तिघांना सर्व केला आणि त्यानंतर थोडासा थंड होऊ दिला. आणि मग आम्ही आमच्या सगळ्यांसाठी म्हणजे चहासोबत हे बेस्ट ऑप्शन असू शकतं. आणि तुम्ही वेगवेगळ्या पिठाचा केक याच्यात करू शकता. किती फ्लपी झालाय तुम्हाला दिसत असेल. मी या अगोदर कुकरमध्ये बनवलेला आहे, तव्यावरती पण असा कधीच नव्हता एअर फ्रायरमध्ये बनवलेला. आणि किती छान दिसतोय. आता बघूया आईच्या रिएक्शन. बघा आई, कसं झालाय टेस्टला, ते जमलाय का मला. छान झालाय की ग, खाऊन तर बघ की. साय तर लय भारी. आता चवीला कसं आहे बघू. एक नंबर, लय भारी. विकत आणताव का आपण, त्याच्यापेक्षा भारी आहे. खरं खरंच खरं. आणि तुला सांगू का, मुलांनी जरी हट्ट केला तर आपल्याला वाटतं ना की मैद्याचा नको बाई असं बाई, तर घरच्या घरी असं बनवतात. मैद्याचा होतो, रव्याचा होतो, गव्हाच्या सुद्धा पिठाचा होतो. त्यानंतर पनीर टिक्काची रेसिपी करायला घेतली. इथं मॅरिनेट करून ठेवलेलं मी पनीर पण घेतलं, टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची घरी नव्हती, त्यामुळे मग मी ॲज इट इज जसं जे आहे साहित्य त्यामध्येच ते बनवते. तर ग्रिल करायला, रोस्ट करायला खूप वेळ लागतो, पण एअर फ्रायर मध्ये अगदी झटपट बनतं. फर्स्ट टाइम करते त्यामुळे अगोदर थोडंसं ट्रायल बेसवर करून बघावं म्हटलं. जर छान झालं तर मग बाकीचं पनीर इथं इन्व्हेस्ट करण्यात पॉईंट. तर आता मी टेम्परेचर आणि टायमर दोन्ही सेट करून घेते. खरं तर हे सगळे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला मॅन्युअल बुकमध्ये मिळून जातील की कोणत्या पदार्थासाठी कुठलं ऑप्शन आणि किती टायमर, या सगळ्या गोष्टी. स्पेशली लहान मुलांना चटपटीत खायला खूप आवडतं किंवा सगळ्यांनाच आपल्याला आवडत असतं. पण सॅटर्डे संडे जेव्हा तुम्हाला काहीतरी असं बनवायचं आणि कमी वेळेमध्ये बनवायचं, तर त्यावेळी तुम्ही नक्कीच या एअर फ्रायरचा यूज करू शकता. याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही हे नक्की परचेस करू शकता. तुम्ही म्हणाल की एवढे सगळे बटाटे कशाला, तर आज भरपूर प्रमाणामध्ये फ्रेंच फ्राईज करायचे आहेत. मुलांना तर मुलांना, मोठ्यांनाही, कुणाला खायला आवडत नाही. बटाटे धुवून त्याच्यावरचं साल वगैरे काढून त्यानंतर पाण्यात ठेवले, त्यानंतर असे काप करून घेतलेले आहेत. आणि आता हे आपल्याला थोडंसं सुकू द्यायचे आणि त्याच्यानंतर पुसून घेतल्यास त्याच्यावरती कॉर्नफ्लॉवर थोडंसं टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकू शकता, नसेल तुम्हाला घालायचं मीठ तर वरतून सुद्धा तुम्ही ते टाकू शकतात. तर फ्रेंच फ्राईज या इथं बास्केटमध्ये सेट केलेत आणि विदाऊट ऑइल बनवलं जाते. खरं तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्प्रे बॉटलने स्प्रे करू शकता. पाहू शकता टायमर सेट करते मी. इथं फ्रेंच फ्राईजचं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केलं, त्यानंतर 200 डिग्री या इथं टेम्परेचर सेट केलंय आणि त्यासोबतच इकडे टायमर लावलेला आहे 20 मिनिटाचा. आता या इथं आपले 20 मिनिटात फ्रेंच फ्राईज रेडी होतात. पाहू शकताय. फ्रेंच फ्राईज कुणाला खायचंय? झालेत का? कसले झालेत भारी. श्री कसे झाले? आवडले? तर डिश घ्यायला आला बरं. आवडलं श्री? बरं मामा देतोस का श्री? झाले. बटाट्याचा आहे जमते. टेस्ट कशी झाली? छान झाली. क्रंची झाले का?
ज्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केल्या त्या कशा वाटल्या तुम्हाला ते सांगा मला. सायंकाळची वेळ आहे आणि या टायमिंगला ना मला लांब जाण्यातल्या काही गोष्टी खूप आठवतात. मी आईला सुद्धा म्हणते की प्रॉपर गावाकडचा फील इथं पण येत नाही, एवढा लांब जाण्यात येतो. कारण का सगळ्याजणी आपापले अंगण वगैरे झाडून घेतात, 5च्या टायमिंगला भांडे वगैरे घासून घ्यायचे, मग शेतातनं भाऊ जनावरं वगैरे घेऊन येतात आणि त्यानंतर मग चहा टाकायचा. चहा झाला की लागलीच लगेच स्वयंपाकाला लागायचं. स्वयंपाक झाला की 7:30-8च्या सुमारास जेवणं आणि 8:30ला तर लाईट्स ऑफ, सगळे झोपतात. तसं मी एडिटिंगचं माझं काम नेहमीच असतं, त्यामुळे मग थोडा वेळ जागरण माझं होतंच. पण तो जो फील आहे ना गावाकडचा, अस्सल वेळेत झोपणं, सकाळी वेळेत उठणं, त्या सगळ्या गोष्टी गावाकडे लांबचण्यात स्पेशली असतात. आणि ते खूप मला आठवतं जेव्हा इकडच्या साईडच्या बायका झाडून काढत असतात 5च्या सुमारास, तेव्हा इथंही काढतात. पण इथं थोडंसं ग्रामीण भागातलं थोडं आणि शहरी असं थोडं वाटतं. तर हा जो गाऊन मी वेअर केलाय तो 8 वर्षापूर्वीचा आहे आणि तरी सुद्धा म्हणजे ॲज इट इज असल्यासारखं आहे. थोडाफार झालाय खराब, कारण श्रीच्या वेळी घेतलेला 8 वर्ष झाली याला. पण एखादं म्हणतात ना ते जातीवंत माणूस, तसं जातीवंत कपडा आहे याचा. रॉयल केलेला असेल तर त्यावेळी मी आवर्जून हा घालते, कारण मळखपाऊ आहे, त्यामुळे मग कपड्यांना तेल पण तेवढं लागत नाही. तुम्ही असं करता की नाही सांगा, की तो ड्रेस एखाद दुसरा मळखपाऊ असतो ज्याला मळखपते असे ड्रेस आपण म्हणजे हेअर ऑइल किंवा कुठला हेअर पॅक वगैरे. सध्या तर मी हेअर पॅक वगैरे वापरतच नाही, थंडीमुळे असेल किंवा मग बाळ छोटं आहे आणि थंड काही डोक्याला नकोच. पण तेल वगैरे जर लावलं ना तर त्यावेळी असे काही जुने जे कपडे असतात ते वापरते. आणि हा फिटिंगचा असल्यामुळे मग बाळासाठी पण सोपं पडतं. आता 15 मिनिटाचंच लावायचं आपण टाइम, जास्त नकोच. आता त्याच्यानंतर आता काय करा माहिती का, न दिसते बघा कोपऱ्यात ते दाबा. काही अशा विचित्र कमेंट्स असतात, म्हणजे कधी कधी वाटतं की माणुसकी विसरलेत की काय हे कमेंट करताना. म्हणजे अगदी काय तू तेच कपडे घालतेस आणि तुझ्याकडे काय पैसे नाही आहेत का, प्रत्येक व्लॉगमध्ये तेच कपडे असतात, आम्हाला ते कपडे बघायला बोर वाटतं आणि तू जरा नवीन कपडे वगैरे घेत जा, थोडंसं इन्व्हेस्टमेंट करत जा, असं बऱ्याच जणी म्हणतात. पण खरं सांगू ना तर प्रामाणिकपणे सध्या माझी प्रायोरिटी मी किती चांगले कपडे वेअर करते किंवा किती ते ब्रँडेड आहेत यापेक्षा जास्त मी दुसऱ्या गोष्टीला महत्त्व देते, ते म्हणजे सेविंग. कारण की किती जर मी खर्च करत राहिले तर सध्याची आमची जी सिच्युएशन आहे ते आम्ही दोघं कमवते जरी असलो तरी त्या तुलनेतच खर्च आहे आणि सगळ्या गोष्टी, आणि पुढे बऱ्याच गोष्टी आहेत प्लॅन केलेल्या, तर त्या पूर्णत्वास न्यायच्या असतील तर बचत करणं खूप गरजेचं आहे. खूप कंजूस आहे असं पण बऱ्याच जणी म्हटलं, तर हो मी आहे कंजूस. बचत करून मला गरजेचं वाटतंय तेवढं थोडी शॉपिंग मी करते आणि तेवढीच तुमच्यासोबत दाखवत असते. जणी म्हणत होत्या कमेंटमध्ये की तेच ते तुझे ड्रेसेस वगैरे आहेत, तर कसं आहे माहिती का, फिडिंगच्या ह्याच्यामध्ये तेवढे जास्त ऑप्शन एकतर नसतात, असले तरी इकडच्या भागात ग्रामीण भागात तेवढे ते अवेलेबल होतच नाहीत. मग तरी पण मी मध्यंतरी एक नवीन असा गाऊन परचेस केलाय जो म्हणजे अगदी फिडिंगचा पण आहे, प्लस कलर पण छान आहे आणि रेग्युलर गाऊनपेक्षा थोडा वेगळा आहे. तर खोलून दाखवते मी कसं आहे काय नाही ते. आणि म्हणजे खरं तर मला असं वाटतं की फिडिंगच्या मध्ये मी इन्व्हेस्ट करणार आणि जास्त घेणार. व्हरायटी भरपूर ऑनलाईन वगैरे अवेलेबल असते, पण मग ते मागवले आणि ते क्वालिटी वगैरे चांगली नाही आली त्याची, तर परत ते आणखी प्रॉब्लेम. त्यानंतर दुसरी गोष्ट, एवढे जास्त दिवस कुठे आपण फिडिंगचं वापरणार, फार तर 1-1.5-2 वर्ष. तर लहान मुलं वगैरे खेळतात बाहेर, त्यामुळे थोडासा आवाज येऊ शकतो, तर समजून घ्या. आणि हा गाऊन जो आहे ना, हे आले होते ना मधल्या वेळी जेव्हा बाळाचं फोटोशूट केलेलं आम्ही फर्स्ट मंथचं, त्यावेळी घेतलेलं आहे, पण अजून वापरायला काढलेला नाही. तर म्हटलं तुम्हाला दाखवू, कारण मी उद्यापासून हा वापरायला घेणार आहे. तर हा असा आहे, थोडा वेगळा पॅटर्न आहे. फिडिंगमध्ये शक्यतो तितकी व्हरायटी तर तरी मिळत नाही. आणि अशी तर लेस येते हे बघा अशी, आणि ब्ल्यू कलर मळखपाऊ आहे त्यामुळे बरं. आणि याच्या स्लीव्स मला जास्त आवडल्या, ह्या अशा आहेत, अशा टाईपच्या आहेत. अशा स्लीव्ज आहेत, एकदम वेगळ्या आहेत. म्हणजे रेग्युलर माझ्या ज्या असतात त्या अशा किंवा लांब इतक्या अशा किंवा 3/4 असतात, ह्या मे बी अशा येतील किंवा इतक्या येतील. पण खाली असं लूज पॅटर्न आहे. कसं काय म्हणतात या स्लीव्जला, ज्या कोणी स्टिचिंग करतात त्यांनी मला नक्की सांगा की नाही. मेगा म्हणजे खूप शॉर्ट, हे लांब आहेत आणि पुढे अशा ढिल्ल्या. हा
तर जरा वेगळं म्हणलं त्याकडे दोन्हीकडे पण अशा जीप दिलेल्या आहेत. आणि मेन म्हणजे ह्या विजिबल अजिबात नाहीत, थोड्या पण दिसून येत नाहीत आतल्या बाजूने, तशा वाटतही नाही की तर हे. त्यामुळं म्हणजे जेव्हा पण मी नंतरही यूज करेन तर तेव्हा सुद्धा म्हणजे उपयोगाला येईल अशा टाईपचा आहे. लूज आहे, कधीच नाही तर रात्रीच्या वेळी तरी हा वेअर करून झोपलं तरी रिलॅक्स वाटण्याजोगं आहे. कॉटन मिक्स थोडंसं याच्यामध्ये सिंथेटिक आहे. आणि याच्या बाजूला हे मागच्या बाजूला अशा, कारण नॉट असले ना मागं बांधायला की फिटिंग आपल्या ॲडजस्टनुसार करता येते. हा लेंथला पण छान आहे आणि घेरा पण याचा मस्त आहे, म्हणजे रेग्युलर गाऊन सारखा असं स्ट्रेट नाही तर असा घेर आहे इकडून इकडून मोठा असा. तर कलर कसा वाटतोय तुम्हाला सांगा. आणि अगदी सिंपल साधी खरेदी आपण म्हटलं चला शेअर करू तुमच्यासोबत. आणि हा म्हणजे काही जणी विचारतील की कुठून घेतला, याची लिंक दे. तर हा म्हणजे लोकल मार्केटमधून घेतलेला आहे, मुरुडमधनं, त्यामुळे याची लिंक नाही आहे. सो हा पण मुरुडमध्येच घेतलेला आहे श्रीच्या वेळेस हा पण. आणि जास्त काही कॉस्टली पण नाही, 650 का काय तर रुपयाचा आहे, फक्त 650 का 700 रुपयाचा. हा 649 रुपये. कसं वाटलंय तुम्हाला आजचा व्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर लाईट गेलेली आहे पुन्हा एकदा, सारखंच लाईट जाते. आणि आता दूध वगैरे गरम करून इकडे घेऊ, सारखंच चाललंय. माझं जरासं काम होतं आणि बाळ खूप रडत होतं, शांतच होत नव्हतं, त्यामुळे मग भैयाकडे दिलेलं मी थोडा वेळ. तर बघा चक्क ती झोपलीये. कसं काय झोपली माहितीये मला नाही पप्पा, जर वेळेस मी भैयाकडे गेली का झोपते. कस काय भया, आम्हाला पण सांगा की काय ट्रिक असली तर. लय रडती नाही तर ती अशी. हा उब उब आहे उब. हे झोपत नाही लवकर तरी ही भयापाशी झोपतय. आता रडायली की तुझ्या पशी आणून सोडणार आम्ही रात्री पण. आता झोपली रे, उठलेस